Good morning to all. So in last lecture we have covered two enzymes which are involved in gene cloning. Okay. So again today we are going to continue the last lecture. Okay, of remaining enzymes. First of all, in this lecture we will see alkaline phosphatase enzymes. Okay, alkaline phosphatase enzymes are also used in gene cloning. ओके, जीन क्लोनिंगमध्ये ह्याचा सुद्धा यूज केला जातो. ओके, जीन क्लोनिंग म्हणजे काय हे सगळं आपण बघितलेलं आहे फर्स्ट लेक्चरला. ओके, तर अजून एकदा सांगतो, जीन क्लोनिंग काय करतो आपण, ऑरिजिन ऑफ इंटरेस्ट, आपल्याला जीन कुठल्या जीनमध्ये इंटरेस्ट आहे जीनचं आपण काय करून घेतो, मल्टिपल कॉपीजमध्ये बनवून घेतो. ओके, हे करत असताना आपल्याला डिफरंट टाईपच्या एन्झाईम्स रिक्वायरमेंट असतो. मग ते कुठले कुठले एन्झाईम्स आहेत हे आपण बघतो. सो अल्कलाइन फॉस्फेटेज इज अन एन्झाईम्स. ओके, हे जे अल्कलाइन फॉस्फेटेज एन्झाईम आहे, सो हा काय करतो अल्कलाइन, ह्याचं व्हॉट इज द रोल ऑफ अल्कलाइन फॉस्फेटेज. ओके, अल्कलाइन फॉस्फेटेज इज अन एन्झाईम विच रिमूव्ह 5 प्राइम फॉस्फेट ग्रुप फ्रॉम द DNA और RNA. ओके, हा काय करतो, 5 प्राइम फॉस्फेट ग्रुप जे आहे DNAचा किंवा RNAचा, हा 5 प्राइम फॉस्फेट ग्रुप ओके काय करतो, हा रिमूव्ह करतो. ओके, आता ह्या ठिकाणी हा हे फॉस्फेटेज अल्कलाइन फॉस्फेटेज एन्झाईम्स असं 3D एक इमेज ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. हा ॲक्च्युअली कसं करतो, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला माहिती आहे की DNA चं कंपोजिशन काय काय आहे, फॉस्फेट मॉलिक्यूल असतो, त्यामध्ये DNA मध्ये न्यूक्लियोटाइड असतो आणि रायबोज शुगर असतो. रायबोज शुगरच्या 5th कार्बनला काय असतो, हा फॉस्फेट मॉलिक्यूल अटॅच असतो. तर फॉस्फेटेज काय करतो, हा रायबोज शुगर आणि फॉस्फेट मॉलिक्यूल ह्यामधलं जे फॉस्फोडायस्टर जे बॉन्ड आहे ते ब्रेक करतो आणि फॉस्फेट मॉलिक्यूलला रिमूव्ह करतो. ओके, हे महत्त्वाचं काम आहे अल्कलाइन फॉस्फेटेज, म्हणजे टू रिमूव्ह दी फॉस्फेट मॉलिक्यूल फ्रॉम दी 5 प्राइम. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा 5 प्राइमला असतो, बरोबर ना. 3 प्राइमला कुठला ग्रुप असतो, तर रायबोज शुगरचा OH ग्रुप असतो, त्यामुळं हा 5 टर्मिनलला. आता तुम्ही म्हणाल की हा 5 प्राइमचं काय रिमूव्ह करतो, कारण फॉस्फेट मॉलिक्यूल हा कुठं असतो, 5 प्राइमला असतो. ओके, 5 प्राइमच्या पोझिशनला असतो, म्हणून ते 5 प्राइम DNA किंवा RNAचं फॉस्फेट काय करतो, रिमूव्ह करतो. इट ऑल्सो रिमूव्ज फॉस्फेट्स फ्रॉम न्यूक्लियोटाइड अँड प्रोटीन्स. न्यूक्लियोटाइड आणि प्रोटीनचं सुद्धा काय करतो, हा प्रोटीनवर जे असणारं जे फॉस्फेट मॉलिक्यूल आहे ते सुद्धा काय करतो, हा ब्रेक करतो, रिमूव्ह करतो. दीज एन्झाईम्स आर मोस्ट ॲक्टिव्ह ॲट अल्कलाइन pH. ओके, अल्कलाइन pHमध्ये म्हणजे 7च्या पुढं जे pH आहे ते मोस्ट ॲक्टिव्ह असतं त्या pH रेंजला हा एन्झाईम. ओके, सो सेकंड कॅरेक्टर काय अल्कलाइन फॉस्फेटेजचं. सो अल्कलाइन फॉस्फेटेजेस कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम सेव्हरल सोर्स हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टीज. म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळे त्याचे प्रॉपर्टीज आहेत. ओके, अल्कलाइन फॉस्फेटेजच्या. ओके, परत एकदा मी ह्या ठिकाणी एक स्लाइड ठेवलेलं आहे DNA चं स्ट्रक्चर. ओके, ॲक्च्युअली आपण हे लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे DNA चं स्ट्रक्चर. ओके, हा काय आहे, हा DNA, दिस इज द डबल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA. ओके, त्यानंतर याचं जर मॉलिक्युलर स्ट्रक्चर जर बघितलं तर मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये हा काय आहे, न्यूक्लियोटाइड, ॲडेनिन, थायमिन. ओके, हे न्यूक्लियोटाइड, त्यांच्यामध्ये काय आहे, हा डॉट डॉटचे जे बॉन्ड दाखवले दॅट इज अ हायड्रोजन बॉन्ड. ओके, आणि हा रायबोज शुगर हा फॉस्फेट मॉलिक्यूल. तर हा 5 प्राइम एंडला हा फॉस्फेट मॉलिक्यूल अटॅच असतो, बरोबर. रायबोज शुगरच्या 5th नंबर कार्बनला हा फॉस्फेट मॉलिक्यूल अटॅच असतो. ओके, दॅट इज द फॉस्फोडायस्टर बॉन्ड. तर हे फॉस्फेट मॉलिक्यूल 5 प्राइम एंडचं तो जे मोकळा फॉस्फेट मॉलिक्यूल आहे तो काय करतो, ते ब्रेक करतो. ओके, तर हे 5 प्राइम एंडला आहे. ओके, इथं पण 5 प्राइमला आहे, मग इथं सुद्धा हा ब्रेक करणार, हा ब्रेक करणार, फॉस्फेट मॉलिक्यूल वेगळं करणार आणि हा फॉस्फेट मॉलिक्यूल इथं ब्रेक करून हा कंप्लीट फॉस्फेट मॉलिक्यूल काय करणार, तो सेपरेट करतो. हा सुद्धा 5 प्राइम एंडचा फॉस्फेट मॉलिक्यूल कम्प्लिटली ब्रेक करून सेपरेट करतो, अल्कलाइन फॉस्फेटेज. ओके, नेक्स्ट आता आपण लास्ट स्लाइडमध्ये बघितलं आहे की व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ अल्कलाइन फॉस्फेटेजेस which is extracted generally from which is extracted from different organism. ओके, सो आता बॅक्टेरियामधलं अल्कलाइन फॉस्फेटेज जे आहे, ओके, बॅक्टेरियामध्ये मग त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे, बॅक्टेरियामध्ये जे अल्कलाइन फॉस्फेटेज एन्झाईम असतो त्याचा रोल काय आहे. इज अ मोस्ट ॲक्टिव्ह एन्झाईम अँड इज ऑल्सो द मोस्ट डिफिकल्ट टू डिस्ट्रॉय द एंड ऑफ द रिॲक्शन. ओके, म्हणजे हा खूप ॲक्टिव्ह एन्झाईम आहे आणि ह्याला डिस्ट्रॉय, अल्कलाइन फॉस्फेटेजला डिस्ट्रॉय करणेसुद्धा म्हणजे हार्ड असतं. म्हणजे तुमचं डिफॉस्फोरिलेशन झालं, रिमूव्हल ऑफ फॉस्फेट मॉलिक्यूल, ह्याला काय म्हणायचं, डिफॉस्फोरिलेशन. ओके, फॉस्फोरिलेशन म्हणजे ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप ऑन एनी मॉलिक्यूल, प्रोटीन असू दे किंवा न्यूक्लियोटाइड असू दे, त्यावरती फॉस्फेट ग्रुप ॲड करणे,
म्हणजे फॉस्फोरिलेशन म्हणायचं. डिफॉस्फोरिलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ फॉस्फेट मॉलिक्यूल. मग आता हे तुम्ही फॉस्फेट मॉलिक्यूल रिमूव्ह करता अल्कलाइन फॉस्फेटेजला, त्याला म्हणायचं डिफॉस्फोरिलेशन. ओके, हा खूप ॲक्टिव्ह एन्झाइम आहे. ओके, बॅक्टेरियामधलं अल्कलाइन फॉस्फेटेज. त्यानंतर काफ इंटेस्टिनल अल्कलाइन फॉस्फेटेज. काफ म्हणजे काय, छोटासा एक गाईचा वगैरे वासरू जे असतो त्याच्या इंटेस्टाईनमधलं जे अल्कलाइन फॉस्फेटेज जे एन्झाइम्स आहे, ओके, इज प्युरिफाईड फ्रॉम बोविन इंटेस्टाईन अल्दो लेस ॲक्टिव्ह दॅन बॅक्टेरियल अल्कलाइन फॉस्फेटेज. ओके, हा बॅक्टेरियापेक्षा थोडा लेस ॲक्टिव्ह असतो, बट इट कॅन रेडिली बी डिस्ट्रॉईड बाय प्रोटीन डायजेशन ऑर हीट. ओके, म्हणजे हा काय आपल्याला रिॲक्शन झालं, डिफॉस्फोरिलेशन झालं की त्याचं काम संपतं आणि त्या फॉस्फेट आपल्या एन्झाईमला काय करावं लागतो, त्याला ब्रेकडाऊन करावं लागतो. ओके, रिॲक्शन झालं की मग त्याला तो इझिली ब्रेकडाऊन होऊ शकतो. ओके, हा हीट ट्रीटमेंट जर तुम्ही दिलं पण 75°C फॉर 10 मिनिट इन प्रेझेन्स ऑफ 5 ml EDTA म्हणजे इथिलीन डायमाइड टेट्राॲसिटिक ॲसिड, हे 5 मिलीमोलारमध्ये एवढं टाकून त्याला 75°C 10 मिनिटला तुम्ही जर हीट शॉक दिला की तो काय होईल, इझिली तो काय होतो, ब्रेकडाऊन होतो. ओके, नेक्स्ट अजून काही सायंटिस्ट लोकांनी श्रिम्प, ओके, श्रिम्पमधलं सुद्धा अल्कलाइन फॉस्फेटेज त्यांनी आयसोलेट केलेलं आहे. ओके, कोल्ड वॉटर श्रिम्प जे आहे, कोल्ड वॉटरमध्ये आढळणारं जे श्रिम्प आहे, इट कॅन बी डिस्ट्रॉईड इझिली बाय हिटिंग. त्याच्यामधलं जे अल्कलाइन फॉस्फेटेज आहे फक्त 75°C फॉर 15 मिनिटमध्ये त्याला हीट केलं की इझिली तो काय होतो, ब्रेकडाऊन होतो. म्हणजे असे काही अल्कलाइन फॉस्फेटेज आहेत. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये जे अल्कलाइन फॉस्फेटेजेस आहे त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे वेगळे वेगळे आहे, कारण प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये त्यांचं काय झालेलं आहे, अडॅप्टेशन झालेलं आहे. काही ऑर्गॅनिझम हे कोल्ड क्लायमॅटिकमध्ये राहतात, मग कोल्ड क्लायमॅटिकमध्ये राहणाऱ्या अल्कलाइन फॉस्फेटेजची प्रॉपर्टी वेगळी असते. काही हे एकदम हॉट वॉटरमध्ये राहणारे काही ऑर्गॅनिझम आहेत. ओके, असे वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या आपल्याला अल्कलाइन फॉस्फेटेजची प्रॉपर्टी सुद्धा वेगवेगळे बघायला मिळतात. आता देर आर 2 प्रायमरी युजेस ऑफ अल्कलाइन फॉस्फेटेजेस इन जेनेटिक मॅनिप्युलेशन. जेनेटिक मॅनिप्युलेशन म्हणजे जीन आपण जे क्लोनिंग करतो, कटिंग करतो, त्याच्यामध्ये 2 रोल आहे, प्रायमरी रोल. फर्स्ट इज टू रिमूव्ह दी फॉस्फेट फ्रॉम दी प्लाझ्मिड ऑर बॅक्टेरियोफाज. पहिल्यांदा काय की 5' एंडचं फॉस्फेट मॉलिक्यूल रिमूव्ह करणे. ओके, आयदर आपण जीन क्लोनिंगमध्ये मोस्टली आपण काय यूज करतो, वी यूज प्लाझ्मिड ऑर समटाईम यूज बॅक्टेरिया. ओके, सॉरी, बॅक्टेरियोफाज म्हणजे व्हायरस हा यूज करतो जीन क्लोनिंगसाठी, कारण ह्यांचं मल्टिप्लिकेशन फास्ट होतं आणि आपल्याला रिझल्टसुद्धा फास्ट मिळतो जीन क्लोनिंगचा. ओके, त्यामुळे आपण हे प्लाझ्मिड आणि बॅक्टेरियोफाज यूज करतो. सो 5' फॉस्फेट रिमूव्ह करणे फर्स्ट काम त्याचं प्रायमरी व्हेक्टर विच हॅव बीन कट विथ रेस्ट्रिक्शन एन्झाईम इन सबसिक्वेंट लायगेशन रिॲक्शन. लायगेशन म्हणजे जे कट केल्यानंतर आपलं जीन क्लोन केलं आणि त्याला परत जोडून घ्यायचं असेल त्याला म्हणायचं आपण लायगेशन म्हणजे जॉईनिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. ओके, दिस ट्रीटमेंट प्रिव्हेंट सेल्फ लायगेशन ऑफ द व्हेक्टर अँड फॅसिलिटेट लायगेशन ऑफ द अदर DNA फ्रॅगमेंट इन टू द व्हेक्टर. म्हणजेच काय की आपण लास्ट स्लाईडमध्ये आपण बघितलं DNAचं ॲक्च्युअली जर स्ट्रक्चर बघितलं. ओके, आपण सपोज हा DNAचं काय आहे, हा डबल स्टँडर्ड DNA आहे. ओके, तुम्ही काय केलं, ह्याला रेस्ट्रिक्शन एन्झाईम वापरून त्याला DNAला काय केलं, ब्रेकडाऊन केलं, कट केलं. DNAला ब्रेकडाऊन केल्यानंतर ना काय होतं, हा सेपरेट मॉलिक्यूल होतो, बरोबर ना. मग त्यामध्ये तुम्ही जर अल्कलाइन फॉस्फेटेज टाकला तर फॉस्फेट मॉलिक्यूल काय होईल, घेतलं ह्याच्यामधला 5' एंड हा एक 5' एंडचा रिमूव्ह होईल. ओके, 5' एंडचं फॉस्फेट रिमूव्ह झाल्यानंतर ना ते परत ॲटोमॅटिक ते जॉईन होणार नाही. ओके, जर फॉस्फेट ग्रुप तसंच राहिला की तुम्ही जरी रेस्ट्रिक्शन एन्झाईम टाकलं त्याच्यामध्ये, कट केलं आणि त्याची ॲक्टिव्हिटी जर संपली, ओके, तर तो काय करू शकतो, DNA ऑटोमॅटिकली परत आहे तसा होऊ शकतो, म्हणजे सेल्फ लायगेशन बस, म्हणजे पहिला जसा होता सर्क्युलर तसा होऊ शकतो DNA. म्हणून जर सपोज अल्कलाइन फॉस्फेटेज हा फॉस्फेट ग्रुप ऑलरेडी रिमूव्ह केलेला आहे, मग त्यामुळे त्यांचं सेल्फ लायगेशन होत नाही, म्हणजे तो जॉईन करत नाही, कारण त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंगच होत नाही, बरोबर की नाही. मग इथं जसं हा रायबोशुगर आणि फॉस्फेट मॉलिक्यूल, ओके, ह्याच्यामध्ये बॉन्ड आहे, बॉन्ड तयार झाल्यामुळे हा परत ॲज इट इज सर्क्युलर DNA होतो. ओके, म्हणजेच काय की सेल्फ लायगेशन रिॲक्शन जी आहे तो प्रिव्हेंट करतो. ओके, सेल्फ लायगेशन म्हणजे स्वतः परत सर्क्युलर DNA बनणे. ओके, म्हणजे हे अल्कलाइन फॉस्फेटेजचा रोल आहे, सेल्फ लायगेशन काय करतो, टाळतो तो, प्रिव्हेंट दी सेल्फ लायगेशन. ओके, तर हे काय आहे, हे महत्त्वाचं DNA अल्कलाइन फॉस्फेटेजचं रोल. पहिला आहे रिमूव्हिंग ऑफ फॉस्फेट मॉलिक्यूल आणि दुसरा आहे प्रिव्हेंटिंग ऑफ सेल्फ लायगेशन. ओके, आणि दुसरी गोष्ट, रिमूव्हिंग ऑफ फॉस्फेट फ्रॉम द फ्रॅगमेंट्स ऑफ DNA प्रायर टू लेबलिंग विथ रेडिओॲक्टिव्ह फॉस्फेट. सपोज फॉर एक्झाम्पल एक छोटासा DNAचा फ्रॅगमेंट आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल हे 150 बेस पेअरचं काय आहे, 150 न्यूक्लियोटाइड असणारे
ओके. 150 बेस पेअर म्हणजे बेस पेअर म्हटलं तर बेस पेअर म्हणजे 100 न्यूक्लियोटाइड ATGC आणि त्याचा पेअर. ओके. 8 T असे 100 बेस आहे आणि त्याला काय त्याच्यामध्ये अल्कलाइन फॉस्फेटेज जर टाकलं. ओके. हा डबल स्टँडर्ड बेस पेअर अल्कलाइन फॉस्फेटेज टाकलं तर 5 प्राईमचा तो फॉस्फेट ग्रुप काय करेल तो रिमूव्ह करेल. ओके. इकडं 5 प्राईम आहे आणि ह्या स्टँडचा हा 5 प्राईम इकडं हा 5 ओके फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह करतो आणि त्याला आपण रेडिओ ॲक्टिव्ह लेबल जर करायचं असेल ओके तर ते आपल्याला इझिली करता येतं. ओके. हे सगळ्यात महत्त्वाचं. तर हे एक त्याच्याकडे रोल आहे म्हणजे रिमूव्हिंग ऑफ फॉस्फेट फ्रॉम फ्रॅगमेंटेड DNA प्रायर टू लेबलिंग विथ रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फेट. पॉलिन्यूक्लियोटाइड कायनेज इज अ मोर इफेक्टिव्ह इन फॉस्फोरिलेटिंग DNA. ओके. सो हे दोन महत्त्वाचे प्रायमरी रोल आहे. So it is usually recommended that dephosphorylation of DNA with blunt or 5 prime recessed end is done using higher concentration of alkaline phosphatase or at higher temperature than that of the DNA with 5 prime overhang. ओके. म्हणजे जे ब्लंट एंड DNA आहे ब्लंट एंड DNA म्हणजे आपण लास्ट लेक्चरला बघितले ब्लंट म्हणजे हा सपोज हा पॅरलल आहे म्हणजे इक्वली काय आहे कटिंग झालेलं आहे बरोबर ना त्याला म्हणायचं ब्लंट एंड DNA. मग अशा वेळेला तर आपल्याला काय करावं लागतो हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये अल्कलाइन फॉस्फेटेज वापरावा लागतो ॲज कम्पेअर टू ओव्हरहँग. ओव्हरहँग DNA म्हणजे काय हा असा एक सिंगल स्टँड आहे आणि दुसरं स्टँड जे आहे ते असं आहे. ओव्हरहँग म्हणजे इथले जे पेअर्स आहेत हे नाही आहेत आणि इकडचे जे पेअर्स आहेत हे तर नाही आहे गॅप आहे. मग हा इझिली जाऊन त्याच्यावरती अटॅक करू शकतो हा एका स्टँडवरती. इथं सुद्धा हा इझिली एका स्टँडवरती इझिली जाऊन अटॅक करू शकतो. ओके. हे झालं ब्लंट एंड आणि हे झालं ओव्हरहँग रिजन. तर ब्लंट एंडवरती जास्त आपल्याला कॉन्सन्ट्रेशनमध्ये अल्कलाइन फॉस्फेटेज वी हॅव टू यूज. ओके. आता बघितलं आपण अल्कलाइन फॉस्फेटेजचा रोल काय आहे आणि त्याचं प्रायमरी फंक्शन कसं करतो तो काय करतो फर्स्ट ऑफ ऑल रिमूव्ह दी फॉस्फेट. त्याचं मेन प्रायमरी रोल आहे फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह करणे 5 प्राईम टर्मिनलचा. नेक्स्ट थर्ड एन्झाईम जे आहेत ते म्हणजे टर्मिनल ट्रान्सफरेज. ओके. ॲज द नेम सजेस्ट टर्मिनल म्हणजे टर्मिनल DNAच्या टर्मिनल एंडला तो काय करणे ट्रान्सफर करणे. आता कुठला मॉलिक्यूल ट्रान्सफर करणे. सो दिस एन्झाईम कॅटलाइज द ॲडिशन ऑफ न्यूक्लियोटाइड टू द 3 प्राईम एंड टर्मिनस ऑफ द DNA. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तो काय करतो प्रायमरी रोल त्याचं न्यूक्लियोटाइड ॲडिशन करणे कुठल्या प्राईमला 3 प्राईम एंडला. ओके. आता अल्कलाइन फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह 5 प्राईम एंडला करतो आणि हा त्याच्या उलट टर्मिनल ट्रान्सफरेज न्यूक्लियोटाइड ॲड करतो. फॉस्फेट ग्रुप ॲड करत नाही तर न्यूक्लियोटाइड ॲड करतो. फॉर एक्झाम्पल ॲडेनिन ग्वानिन सायटोसिन हे असे न्यूक्लियोटाइड काय करणार तो ॲड करणार पण ते कुठल्या टर्मिनसला 3 प्राईम टर्मिनस ऑफ द DNA मॉलिक्यूल. ओके. का 3 प्राईम टर्मिनसला कारण आपण जर DNAचं जर स्ट्रक्चर बघितलं मॉलिक्युलर तर त्यामध्ये एक्सपोज द 3 प्राईम रिजन हे काय असतो हायड्रॉक्सिल ग्रुप असतो. मग त्या ठिकाणी इझिली काय होऊ शकतो. ओके. आता जर आपण हे जर स्ट्रक्चर बघितलं हा 3 प्राईम एंडचा हा जो O ग्रुप आहे ह्याला न्यूक्लियोटाइड ॲड केलं तर त्या ठिकाणी इझिली त्याला काय होतो हायड्रोजन ह्या ठिकाणी हा न्यूक्लियोटाइड इझिली अटॅच होऊ शकतो. ओके. ह्याला नाही न्यूक्लियोटाइड अटॅच होत कारण ह्याला न्यूक्लियोटाइड अटॅचच नसतो डायरेक्टली. न्यूक्लियोटाइड अटॅच कशाला असतो हे शुगरला मॉलिक्यूल. मग शुगरचा ग्रुप कुठला एक्सपोज आहे OH ग्रुप. मग न्यूक्लियोटाइड ॲड केलं की तो 3 प्राईम एंडला इझिली न्यूक्लियोटाइड ॲड होऊ शकतो. ओके. हे महत्त्वाचं त्याच्यामध्ये रिजन. ओके. इट वर्क ऑन अ सिंगल स्ट्रँड DNA इन्क्लुडिंग 3 प्राईम ओव्हरहँग ऑफ डबल स्टँडर्ड DNA. ओके. म्हणजे 3 प्राईम ओव्हरहँग असू दे किंवा डबल स्टँडर्ड DNA हे ऑर आहे. ओके. हे ऑफ झालेलं आहे या ठिकाणी चुकून. सो म्हणजे सिंगल स्टँड DNA वरती सुद्धा काम करतो आणि डबल स्टँडर्ड DNA वरती सुद्धा हा काम करतो पण त्याला 3 प्राईम पाहिजे. ओके. सो इट कॅन ऑल्सो ॲड होमोपॉलिमर ऑफ रायबोन्यूक्लियोटाइड टू 3 प्राईम एंड ऑफ द DNA. होमोपॉलिमर म्हणजे काय होमो म्हणजे सिंगल पॉलिमर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला फक्त 3 प्राईम एंडला फक्त ॲडेनिनच ॲड करायचं आहे ए त्याला म्हणायचं होमोपॉलिमर किंवा थायमिन ॲड करायचं टी एवढंच एकच न्यूक्लियोटाइड. ओके. म्हणजे एकच जर न्यूक्लियोटाइड ॲड करायचं त्याला म्हणायचं होमोपॉलिमर. ओके. म्हणजे ह्या एन्झाईम काय करतो इवन सिंगल न्यूक्लियोटाइडसुद्धा ॲड करतो फक्त एकच ए. ओके. तर त्याला म्हणायचं होमोपॉलिमर. तर ह्याचा दुसरा रोल काय आहे होमोपॉलिमर न्यूक्लियोटाइड ॲड करणे 3 प्राईम एंडला. ओके. कॉमनली यूज्ड सबस्ट्रेट फॉर दिस एन्झाईम इज ओव्हरहँग 3 प्राईम एंड. म्हणजे हे होमोपॉलिमर ॲड करण्यासाठी जनरली हे सगळे टूल्स महत्त्वाचे आहेत. ओके. हे जनरली मोस्टली यूज केलं जातं बायोटेक्नॉलॉजीमध्ये जीन क्लोनिंगमध्ये. तर जनरली हे 3 प्राईम एंड ओव्हरहँग रिजन हा यूज केला जातो होमोपॉलिमर ट्रेल ॲड करण्यासाठी. बट इट ऑल्सो ॲड न्यूक्लियोटाइड टू ब्लंट
3' एंड DNA फ्रॅगमेंट, म्हणजे हे सुद्धा आपण यूज करू शकतो होमोपॉलिमर टेल ॲड करण्यासाठी. फॉर द ॲक्टिव्हिटी ऑफ दिस एन्झाईम कोबाल्ट इज नेसेसरी. कोबाल्ट हे काय आहे, कोफॅक्टर आहे. ओके, कोफॅक्टर ॲड केल्यामुळं, कोबाल्ट ॲड केल्यामुळं त्या एन्झाईमवरती, त्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढते, इन्क्रीज होते. ओके, सो यूज ऑफ आता ह्याचं युजेस काय आहे, कुठं कुठे यूज केला जातो. लेबलिंग 3' एंड ऑफ द DNA, सगळ्यात महत्त्वाचं 3' एंड DNAला लेबल करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे हा डबल स्टँडर्ड DNA आहे, हा ओव्हरहँग DNA आहे. ओके, 5' एक्सपोज आहे, पण 3'वरती तुम्हाला हे गॅप भरून काढायचं आहे. मग तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता, ह्याचं पेअर जे न्यूक्लियोटाइड ॲड करायचे ते ह्याचा पेअर कुठला आहे ते ऑटोमॅटिक तर पेअर होऊन, ओके, तुम्ही ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन सगळे टाकला, आणि आता ह्या ठिकाणी ॲडेनिन असेल तर त्याचा पेअर त्या ठिकाणी थायमिन बसेल, आणि अशा पद्धतीचा हा डबल स्टँडर्ड 1 2 3, ओके, ही अशी काय होईल, न्यूक्लियोटाइड ॲड होईल. ओके, म्हणजे 3' एंडला तो न्यूक्लियोटाइड ॲड करणे, ओके, हा काम करतो. ठीक आहे. कॉमनली यूज सबस्ट्रेट फॉर दिस एन्झाईम इज DNA फ्रॅगमेंट. ह्याला काय काय लागतो, DNA फ्रॅगमेंट लागेल तुम्हाला, जिथं त्या ठिकाणी न्यूक्लियोटाइड ॲड करायचे ते. ओके, जनरेटेड बाय डायजेशन विथ रेस्ट्रिक्शन एन्झाईम दॅट लिव्ह 3' ओव्हरहँग रिजन अँड ओलिगोन्यूक्लियोटाइड कॅन ऑल्सो बी युज्ड. म्हणजे ह्या ठिकाणी छोटासा 10 न्यूक्लियोटाइड, 8 न्यूक्लियोटाइड, 5 न्यूक्लियोटाइडचा तुम्ही छोटासा फ्रॅगमेंट यूज केला. ओके, त्यामध्ये हा एन्झाईम टाकला, ओके, टर्मिनल ट्रान्सफर, तो इझिली तो फ्रॅगमेंट ह्या ठिकाणी भरून घेतो. ओके, हे त्याचं काय आहे, रोल आहे. ओके, दुसरा रोल काय, वेन सच DNA इज इन्क्लुडेड विथ टॅग्ड न्यूक्लियोटाइड अँड टर्मिनल ट्रान्सफरेज और स्ट्रिंग ऑफ टॅग्ड न्यूक्लियोटाइड आर ॲडेड ॲट द 3' ओव्हरहँग और 3' एंड ऑफ द न्यूक्लियोटाइड. ओके, ऑलिगोन्यूक्लियोटाइड. दुसरं फंक्शन काय आहे, ओके, दुसरं फंक्शन आहे ॲडिंग कॉम्प्लिमेंटरी होमोपॉलिमरिक टेल. मगाशीच आपण बघितलं होमोपॉलिमरिक म्हणजे सिंगल न्यूक्लियोटाइडचं, तर ह्या ठिकाणी बघा, ओके, हे ब्लंट एंड DNA आहे, डबल स्टँडर्ड. ओके, आपण ह्या ठिकाणी आपण आयदर ह्या साईडला तरी आपण काय करू शकतो, आपण आता फॉर एक्झाम्पल हा 3' एंड आहे इकडचा. ओके, हा 3' एंड आहे फॉर एक्झाम्पल, आणि इकडचा हा डबल स्टँडर्डचा हा 3' एंड आहे. मग इकडं आपण काय करू शकतो, होमोपॉलिमर ह्याच्या ठिकाणी, ह्यामध्ये हे DNA तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये घेतला, त्यामध्ये टर्मिनल ट्रान्सफरेज एन्झाईम टाकलं, ओके, कोबाल्ट त्यामध्ये टाकलं तुम्ही, कोफॅक्टर त्याचं एन्झाईम ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी, आणि 2च न्यूक्लियोटाइड त्यामध्ये टाकला. फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या ठिकाणी दाखवले सायटोसिन टाकले, किंवा एकच टाकलं, सायटोसिन टाकलं, तर ते फक्त सगळ्या ह्या साईडला आणि ह्या साईडला फक्त सायटोसिनच ॲड करेल दोन्ही साईडला. ओके, त्याला काय म्हणायचं, ॲडिंग कॉम्प्लिमेंटरी होमोपॉलिमरिक टेल टू द DNA. मग ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला सी ॲड झालेलंच दिसेल. ओके, मग नंतरनं नेक्स्ट काय केलं तुम्ही, परत एकदा ते C संपल्यानंतरनं सायटोसिन सगळे संपले त्या टेस्टट्यूबमधले, तर तुम्ही परत त्या टेस्टट्यूबमध्ये गॉनिन ॲड केलं, तर त्याच्या पेअरला सगळं गॉनिन ॲड करत जाणार. ओके, सो अशा पद्धतीनं हे असे कॉम्प्लिमेंटरी DNA, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता ह्याचा यूज कुठे केला जातो, आता फॉर एक्झाम्पल ह्या डबल स्टँडर्ड DNA आहे. ओके, त्यानंतरनं तुमचं जे DNA आहे हा छोटासा शॉर्ट आहे. ओके, आणि इथलं जर गॅप जर भरून काढायचं असेल ह्यातला, तर अशा ठिकाणी ह्या टर्मिनल ट्रान्सफरेज एन्झाईमचं काय केला जातो, यूज केला जातो हा गॅप भरून काढण्यासाठी. मग अशा इथं काय केलं जातं, तर होमोपॉलिमरिक असे कॉम्प्लिमेंटरी DNA तयार केला जातो, जेणेकरून हा काय होईल, हा गॅप भरून निघेल. ओके, आणि हा DNA ह्याला जॉईन होईल. ओके, आणि त्या ठिकाणी लायगेज एन्झाईम यूज करून ते जॉईन केलं जातं. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे DNA आहेत त्यामध्ये आपल्याला क्लोनिंग करते वेळेला उपयोगी पडतो. सो 2 रोल आहेत सगळ्यात महत्त्वाचं टर्मिनल ट्रान्सफरेजचं. ओके, ॲडिशन ऑफ न्यूक्लियोटाइड, आणि दुसरं रोल काय आहे की प्रिपरेशन ॲडिंग कॉम्प्लिमेंटरी होमोपॉलिमरिक टेल टू द DNA. Okay, so in this lecture we have covered 2 enzymes. First one is the alkaline phosphatase and second one is the terminal transferase. Okay, so in next lecture we will see another type of enzymes which are used in gene